सुरेश धसांवर राऊतांचे आरोप। धस मुंडे भेटीत मोठी डील। राऊतांच्या आरोपांनी धस संशयाच्या फेऱ्यात। बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी रोज नवनवे आरोप प्रत्यारोप होत आहेत। त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी सुरेश धस यांनी मोठं रान पेटवलं होतं। आता तेच संशयाच्या फेऱ्यात अडकले। धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय। सुरेश धस यांची डील झाली, त्यामुळे देशमुख प्रकरणाला ब्रेक लागलाय, असा आरोप संजय राऊत यांनी केला। सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले, ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला, एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील, तसंच झालेलं। भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरलं होतं। मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सरपंच हत्या प्रकरणात समावेश असल्यावरून धसांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। मात्र काही दिवसांपूर्वी सुरेश धस आणि मुंडेंची गुपचूप भेट झाल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर संजय राऊत यांनी धस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच सुरेश धस यांना ट्रॅपमध्ये पकडलं का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये? आणि सांगायला पाहिजे होतं बाहेर येऊन, माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो, हे असं झालेलं आहे। किंमत आहे। बीड प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोप प्रत्यारोप झाले। आता सुरेश धस राऊतांच्या आरोपांना काय उत्तर देणार हेच पाहायचंय आणि यातून धस आणखीन नवे आरोप मुंडे आणि कराड यांच्यावर करणार की आपली बाजू सावरणार हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट,